या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा काढला जाणार आहे। मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलच्या मागे मेट्रो सिनेमाजवळ आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे। गुणरत्न सदावर्ते हे देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत जोडले गेलेत। उपवर्गीकरणाविरोधातला आजचा हा महामोर्चा, त्याबद्दल काय माहिती कृष्णा? आपण पाहतो की मेट्रो सिनेमाच्या समोर हे सगळे आंदोलक आता जमलेले आहेत आणि उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 59 जाती जमातीमधले जे वेगवेगळे आंदोलक आहेत किंवा वेगवेगळे प्रवर्गातील लोक आहेत ती आता एकत्रितपणे या उपवर्गीकरणाला विरोध करतायत। अनंत बदर जे माजी न्यायाधीश होते त्यांनी जो काही अहवाल बनवलेला आहे आणि त्याच्या अहवालाच्या माध्यमातून जे अ ब क ड अशा पद्धतीनं 59 जाती जमातींचं वर्गीकरण जे होणार आहे त्याला विरोध प्रामुख्याने केला जातोय आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाला आज सुरुवात होते आहे। मेट्रो सिनेमाच्या चौकापासून आझाद मैदानाच्या मैदानापर्यंत हे आंदोलन सुरू होणार आहे आणि या आंदोलनामध्ये आनंदराज आंबेडकर यांच्यासोबतच काही लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी होणार आहेत, आमदार सहभागी होणार आहेत आणि प्रामुख्यानं हा अहवाल रद्द करून पुन्हा प्रामुख्यानं नव्यानं जी काही प्रक्रिया आहे ती सुरू केली जावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून केली जाते आहे। आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। तुम्ही अनंत बदर यांचा जो काही अहवाल आहे तो रद्द करण्याची मागणी करताय, काय नेमक्या मागण्या आहेत? उपवर्गीकरणाला विरोध करताना उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे। भारतीय बौद्ध महासभेचा भीमराव आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, कारण या सरकारचं या 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून ही तेढ निर्माण होऊ नये, जाती जाती वेगवेगळ्या याच्यामध्ये वाटल्या जाऊ नये, त्याच्यासाठी हा आम्ही मोर्चा काढलेला आहे। आम्ही अकोल्यावरून आलेले आहोत। हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, रद्द झालं पाहिजे। नेमकी अडचण होते उपवर्गीकरणाच्या या सगळ्या प्रक्रियेमुळे? किती नुकसान कोणत्या जाती सगळ्या प्रवर्गांना होतं आणि कशा पद्धतीची मागणी तुम्ही करता? उपवर्गीकरण झाल्यास कोणालाही एकसारखा फायदा होणार नाही, कारण एसटी मध्ये एकूण 59 जाती आहेत। म्हणून जर उपवर्गीकरण झालं तर हा नेमका म्हणजे कोणत्याही समाजाला फायदा त्याचा होणार नाही, म्हणून उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे। मेट्रो सिनेमाच्या चौकामध्ये ही सगळी घोषणाबाजी सुरू आहे आणि उपवर्गीकरणाला विरोध करणारी ही सगळी संघर्ष समिती जी आहे त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून 59 जाती जे काही आहेत वेगवेगळ्या प्रवर्गातल्या त्यांच्या माध्यमातून हे एक मोठं आंदोलन जे आहे ते उभं केलं जातं आणि थोड्याच वेळात त्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। 11 वाजताची आंदोलनाची वेळ आहे आणि आता हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे आंदोलक जे आहेत ते जमतायत। खरं तर 59 ज्या जाती आहेत SC ST मध्ये त्यामधले वेगवेगळे प्रवर्ग आहेत आणि त्यामुळे एकसमान आरक्षणाचा लाभ या सगळ्या उपवर्गीकरणामुळे घेता येणार नाही। अ ब क ड अशा पद्धतीचा जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांनी दिलेला होता आणि त्याचं वर्गीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेले होते, तर तसं होऊ नये यासाठी या सगळ्या जाती मधले जे काही प्रवर्ग आहेत ते एकवटलेले आहेत आणि या उपवर्गीकरणाला हा विरोध केला जातोय। हे आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या आंदोलनासाठी मेट्रो सिनेमाच्या चौकापासून या आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर पुढे आझाद मैदानापर्यंत हे आंदोलन जाणार आहे। मात्र अधिवेशनाचा कालावधी आहे आणि अधिवेशन होत असताना अशा पद्धतीनं कुणीही आंदोलक आक्रमक होऊ नयेत किंवा अधिवेशनाच्या जे कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि या आंदोलनाचे अपडेट आपण घेत राहूच।